वित्तयाते. 4 प्रकारचे लोक आहेत या जगात. एक आहे अज्ञ, दुसरा आहे अल्पज्ञ, तिसरा आहे तज्ञ आणि चौथा आहे सर्वज्ञ. असे 4 प्रकारचे लोक आहेत. ज्याला कशातलंच काही कळत नाही त्याचं नाव अज्ञ. बरेच जण म्हणतात नाही बा आम्हाला नाही कळत त्याच्यातलं काही, म्हणजे तो अज्ञ आहे, म्हणजे त्याला माहित नाही काही त्या गोष्टीतलं. म्हणून ज्याला कशातलंच काही कळत नाही त्याचं नाव अज्ञ. ज्याला अल्प अल्प प्रत्येक गोष्टीतलं कळते त्याचं नाव अल्पज्ञ. ज्याला एकाच गोष्टीतलं सखोल ज्ञान आहे त्याचं नाव तज्ञ. हृदयरोग तज्ञ, किडनी रोग तज्ञ, कॅन्सर रोग तज्ञ. मग झालं ना. आता ज्याला कशातलंच काही कळत नाही त्याचं नाव अज्ञ. ज्याला अल्प अल्प प्रत्येक गोष्टीतलं कळते त्याचं नाव अल्पज्ञ. ज्याला एकाच गोष्टीतलं सखोल ज्ञान आहे त्याचं नाव तज्ञ. पण ज्याला सगळ्याच गोष्टीतलं सगळंच काही कळते त्या सर्वज्ञ संताचं नाव समर्थ लहानोजी महाराज आहे. हे लक्षात घ्या. म्हणून ज्या वेळेला समर्थ संत श्रेष्ठ लहानोजी महाराजांचं बालपण ते आहे की अभिमानजी यांच्या पोटी जन्माला आलेलं आणि भीमाबाई भांडेकुळामध्ये एका लहानशा मंगळ दस्तगिरी नावाच्या खेडेगावामध्ये जन्माला आलेलं असं ते बालक. परंतु मात्र त्या ठिकाणी लहानपणीच वडील चालले जातात. आई आपल्या रिधोऱ्याला घेऊन मामाकडे येते. लहानाचे मोठे होतात, आईचंही छत्र हरवते आणि मग मामा मात्र त्या ठिकाणी टाकरखेडमध्ये शंकरगिरी नावाचं त्या ठिकाणी लहानशा मुलाला घेऊन येते. लहानपणापासून बाजूलाच धामंत्री आहे, नर्मदेश्वराचं ठिकाण आहे आणि त्या धामंत्रीला गोसावी लोकांचा मठ होता. तिथे इतवारगीर महाराज म्हणून 125 वर्षाचे सिद्ध महात्मा होऊन गेले. त्यांच्या गादीवर पुढे गोसावी लोकांचा मठ म्हणून इतवारगीर, सुभानगीर, दिलीपगीर असे परंपरागत संत होत गेले. शंकरगीर नावाचं लहानसं पोराला एकच काम, त्यांचे त्या ठिकाणी स्वयंपाक करणं. दररोज त्या ठिकाणी स्वयंपाक करायचे आणि स्वयंपाक करून त्या सगळ्या गोसावी संतांना जेवू घालायचे. करता 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 सहजच त्या ठिकाणी परमहंस अडकोजी महाराजांच्या दर्शनाची सुद्धा ओढ निर्माण झाली आणि प्रत्येक वेळेला इकडे इतवारगीर महाराजांचा स्वयंपाक करायचा, त्यांना खाऊ घालायचं. वरतून त्या ठिकाणी परमहंस अडकोजी महाराज सद्गुरू म्हणून भेटले आणि त्यांच्याकडे जायचं. त्यांना एकच म्हणायचं, महाराज मला तुमच्यासारखं बनवून द्या, महाराज मला तुमच्यासारखं बनवून द्या. परंतु समय से पहले और भाग्य से अधिक आदमी को कुछ भी नहीं मिलता. हे ख्याल में रखो. ज्या वेळेला माणसाची उद्धरण्याची वेळ येते त्यावेळेला उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम उपसादे आत्मैवयात्मबंधुरात्मैवरी पुरात्मन. परमहंस अडकोजी महाराज म्हणजे साक्षात गणेश भगवंताचा अवतार. अशक्याला शक्य करण्याची ताकद, शक्याला अशक्य करण्याची ताकद ही समर्थ त्या ठिकाणी परमहंस अडकोजी महाराजांमध्ये होते. अडकोजी महाराजांच्या दर्शनाला ज्या वेळेला एक लहानसं त्या ठिकाणी शंकरगिरी नावाचं पोरगं जायचं, महाराज मला तुमच्यासारखं बनवून द्या. सद्गुरू 3 प्रकारे कृपा करतात तुमच्या आमच्यावर. एक दृष्टीतून कृपा करतात, दुसरी वाणीतून कृपा करतात आणि तिसरी स्पर्शातून कृपा करतात. ज्या वेळेला पहिला चक्कर झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा आणि 5व्या चक्कर मध्ये ज्या वेळेला उतरण्याची वेळ आली त्यावेळेला परमहंस अडकोजी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला, जाय वेळ माझ्यासारखं व्हायचं आहे ना, माझ्यासारखा बनशील आणि ज्या ठिकाणी बसशील त्या ठिकाणी काशी निर्माण झाल्या वाचून राहणार नाही. या त्या ठिकाणी वाणीच्या कृपा प्रसादाचं अमृत फळ, त्याचं नाव समर्थ लहानोजी महाराज आहे. हे लक्षात घ्या. अगो संत अच्युत महाराज बाजूच्या जंगलामध्ये तपश्चर्येला होते. ते 1.5 तास त्राटक करायचे तर केवढी मोठी ताकद येते. परंतु समर्थ लहानोजी महाराज ते महात्मा होते. सकाळी 6 वाजता गंगापूरच्या डोंगावर बसल्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत वाळू गरम होती आहे, परंतु टक्क त्या ठिकाणी त्या लहानोजी महाराज सूर्याकडे बघत राहायचे की तपस्वेभ्यधिको योगी ज्ञानेभ्युत्तमतोऽधिकः. पाहता पाहता त्या ठिकाणी त्यांचे डोळे सुद्धा फुटले. 8-10 दिवस पर्यंत त्या ठिकाणी डोळ्याचा पता नाही. डोळ्यामध्ये दिवे भरून त्या ठिकाणी त्या सूर्य देवतेकडे बघायचे. परंतु पाहता 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 त्या सूर्य देवतेला त्यांची त्या ठिकाणी दया आली. दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान. एका 10 दिवसामध्ये सूर्य देवतेने त्यांचे डोळे त्यांना प्रदान केले आणि नंतर जी दृष्टी लहानोजी महाराजांना प्राप्त झाली
दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम, म्हणून ते भिंतीकडे तोंड करून बसत असत. कारण सूर्याचं तेज त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये होतं. न जाणो की एखाद्याने जर विश्वासपणा केला आणि त्यांची थट्टा केली तर त्यांच्या डोळ्यातून आगीचे स्फोट निघतील आणि समोरचा माणूस जळून जाईल. म्हणून त्या ठिकाणी ते भक्ताकडे बघत नव्हते. पण मागचा भक्त कोण्या उद्देशाने आलेला आहे हे आत्मज्ञानाच्या माध्यमातून, आत्मसामर्थ्याच्या माध्यमातून सगळ्यात पहिलेच त्या तो सांगण्याच्या पहिलेच समर्थ लहानोजी महाराज सांगून टाकत असत.